नमस्कार मुलांनो. वृक्ष आपले मित्र आहेत. ते आपल्याला फळे, फुले, सावली देतात. त्यांची काळजी घेणे व रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण शाळेच्या मैदानात झाडं लावतो. सर्वांनी असे ठरवले पाहिजे, एक मूल एक झाड प्रत्येक वर्षी लावलेच पाहिजे. त्याची वाढ होण्यासाठी सतत पाणी घालणे, त्याची निगा राखणे हे कामे केली की हे झाड पुढे मोठी होऊन आपल्याला जीवन जगताना विविध प्रकारचे अन्न देतात. तुम्ही ती आवडीने खातात, बरोबर आहे ना? खातात की नाही? त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते, मन अगदी प्रसन्न होते. काही झाडांना उन्हाळ्यात तर काही झाडांना पावसाळ्यात, हिवाळ्यात फळे येतात. तसे शेतातील कामाच्या दिवसात म्हणजे पिकाचा हंगाम सुगी मध्ये फळे येतात. सध्या थंडीचा काळ आहे. या काळात शेतात बोरं, पेरू, आवळा, चिंच हे फळांनी फुलून गेलेले आहे. याच फळांवर थंडीचा परिणाम कसा होतो याचे वर्णन कवयित्री शैला लोहिया यांनी सुगी या कवितेत केलं आहे. चला तर मग पाहूया सुगी कविता. मुलांनो, प्रथम तुम्हाला मी कविता बोलून दाखवते. ते लक्षपूर्वक ऐका. ऐका, म्हणा, वाचा. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. वळणावरचे झाड थर कापू लागले, वळणावरचे झाड थर कापू लागले. खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, ओली चिंब झाली हरभऱ्याची राने. पानातले पोपट गाऊ लागले गाणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे. जाळीतून डोकावले गाभुळले आकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. थंडी आली पेटवा अगटी शेका हाता गार, थंडी आली पेटवा अगटी शेका हात गार. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. मुलांनो, ही कविता तुम्ही एक छान ऐका, लक्ष देऊन ऐका. चला आपण आता कवितेचा अर्थ पाहूया. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी. इकडे काय सांगितलेलं आहे बघा. थंडीच्या दिवसात पिकांचा हंगाम आला आहे. रानातल्या फळझाडांना आलेल्या बहराचे वर्णन करताना कवयित्री म्हणतात की रानातल्या बोरीच्या झाडाला थंडी वाजू लागली आहे. बोरीच्या काट्यांमधून सात खंडी टपोरी बोरे बहरलेली दिसत आहेत. खंडी म्हणजे जुने मोजण्याचे माप.
वळणावरचे झाड थरकापू लागले, खट्टे मिट्टे पेरू जागोजाग लोंबले. वळणावरचे पेरूचे झाड थंडीमुळे थरथर कापते आहे. पेरूच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर आंबटगोड पेरू लोंबलेले दिसत आहेत. ओले चिंब झाली हरभऱ्याची पाने, हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. हरभऱ्याची राने दवाने ओले चिंब झाली आहेत. त्यांच्या पानांमध्ये असलेले पोपट आनंदाचे गाणे गाऊ लागले आहेत. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. तर फार थंडी लागल्यामुळे चिंचेचे हातपाय वाकडे झाले आहेत. चिंचेच्या पानांमधून गाभुळलेल्या म्हणजे पिकलेल्या चिंचेचे आकडे हळूच डोकावून बघत आहेत. थंडी आली पेटवा आगटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. काय सांगितलेलं बघा, थंडी घालवण्यासाठी शेकोटी पेटवा आणि गार झालेले हात त्यावर शेकवा. हात शेकता शेकता ओल्या शेंगाचे 4 दाणे तोंडामध्ये टाका, म्हणजे शेंगा खाता खाता हात शेकवा. कळलं का तुम्हाला? असं कवितेचं वर्णन केलेलं आहे. छान कविता आहे आणि तुम्ही पण कविता चालीत म्हणायची आहे आणि पाठांतर करायची आहे. ओके.